तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये टोमॅटो घालून हा भन्नाट आणि जबरदस्त पदार्थ मुलांच्या आवडीचा घरीच बनवला आहे का? नसेल बनवला तर एकदा नक्की बनवून पहा. त्यापूर्वी रील सेव्ह करून घ्या आणि शेअर करून ठेवा. बऱ्याच वेळा मुलं बाहेरचं पॅकेटचं खायला मागतात. मग त्यांना अशा पद्धतीने तुम्ही घरीच बनवून दिलं तर नक्कीच तुम्हाला हे घरीच बनवायला सांगतील. एवढी जबरदस्त आणि भन्नाट लागणारी रेसिपी. त्यासाठी आपल्याला इथे 4 टोमॅटो घ्यायचे, 4 ते 5. आता उकळत्या पाण्यामधून हे छान असे उकळून घ्यायचे. त्याच्यानंतर पहा इथे आपल्याला साल काढायची आहे वरची थंड करून आणि प्युरी याची तुकडे करून मिक्सरमधून प्युरी बनवून घ्यायची आहे. आता ही प्युरी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायची. आता ही प्युरी आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायची. चवीपुरतं मीठ घालायचं, हळद पावडर घालायची, त्याच्यानंतर इथे मिरेपूड घालायची आणि मिरची पावडर घालायची थोडीशी. त्याच्यामध्येच आपल्याला पहा इथे अर्धी वाटी इतका मैदा घालायचा आहे आणि जितकं बसेल इतकं आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. आता इथे घट्टसर गोळा मळून घ्यायचा, अजिबात लूज वगैरे ठेवायचं नाही. व्हिडिओत दाखवलंय अशा पद्धतीचं झाकण ठेवायचं. एक 10 मिनिटं छान पीठ भिजू द्यायचं. भिजल्यानंतर पहा इथे आपल्याला व्यवस्थित असे 3 गोळे तयार करून घ्यायचे. आता मी एकसारखे इथे 3 गोळे तयार करून घेतले. आता या गोळ्याच्या ना आपल्याला छान अशी चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटत असताना पहा एकदम अशी पातळ लाटायची आहे, अजिबात जाड ठेवायची नाही. तर इथे पाहू शकता मी तुम्हाला दाखवते अशा स्वरूपाची मी इथे चपाती लाटून घेतलेली आहे. आता ना इथे आपल्याकडे फोर्क आहे, याच्याने आपल्याला याच्यावरती ना अशा पद्धतीनं टोचून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला हा पदार्थ जो आहे तो अजिबात फुगणार नाही तेलामध्ये सोडल्यानंतर. त्यांना इथे पहा साईडचं काढून टाकलं आणि एकसारख्या आकारामध्ये इथे पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. एकावर एक 2 पट्ट्या ठेवून घ्यायच्या आणि ट्रायंगल आकारामध्ये अशा पद्धतीने पिझ्झा कटरने आपल्याला शेप देऊन मस्त असे हे तयार करून घ्यायचे आहेत नाचोस. इथे मी एक एक करून सर्व नाचोस तयार करून घेतले. आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेतलेले आहेत. लगेच गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे. मध्यम आचेवरती तेल गरम असावं. एक छोटासा गोळा टाकून बघायचा. अगदी पटकन वरती येत नाही, म्हणजे व्यवस्थित आपलं तेल गरम झालेलं आहे. सर्व नाचोस याच्यामध्ये थोडे थोडे करून आपण टाकून घ्यायचे आहेत. मध्यम लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे नाचोस तयार करून घ्यायचे. व्यवस्थित तळून घ्यायचे, अगदी छान मस्त अगदी कुरकुरीत होईपर्यंत. एकदा का व्यवस्थित तुम्ही तळून घेतले याला की अगदी महिनाभर व्यवस्थित आणि छान टिकतात, अजिबात मऊ पडत नाहीत. आवाजसुद्धा तुम्ही ऐकला. आता इथे पहा मी आज इथे ओडी युनिरॅपचा पेपर फॉईल पेपर वापरते, जो की इको फ्रेंडली आहे आणि फूड सेफ आहे. तर इथे सर्व नाचोस मी काढून घेतले. तेलकट अजिबात होत नाही. तोडून सुद्धा दाखवते, पाहू शकता अगदी कुरकुरीत होतात, महिनाभर अगदी असे टिकतात. तर लगेच याच्यावरती पेरी पेरी मसाला घालून घ्यायचा आणि खाण्यासाठी आपले हे नाचोस तयार आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना घरच्या घरी टोमॅटोपासून हे नाचोस बनवून द्या. मुलं बाहेरचं खाणं विसरूनच जातील. नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा मला तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला मात्र अजिबात विसरू नका.